काही राज्याचे अल्पसंख्याक लोकांचे आणि शहराचे कार्याध्यक्ष. मी एक विषयावर प्रामुख्याने प्रेसमध्ये बोलणार आहे. गेले 2 वर्षाच्या पेक्षा जास्त महायुती सरकार आलं आणि या महायुती सरकारमध्ये 15% वर ज्या समाजाची लोकसंख्या आहे. 2011च्या जनगणनेमध्ये 11.5% लोकसंख्या आलेली आहे. बौद्ध म्हणून काही लोक कोकण मध्ये जातात, त्यांना जवळपास 56 लाख लोक. त्याच्यामुळे ती संख्या आपण आता जर बघितली तर 15% वर आहे अनुसूचित जातीची लोकसंख्या. आणि अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी असलेलं सामाजिक न्याय, आपण त्याला समाज कल्याण खातं म्हणतो, ते हे सरकार साधारणतः जून मध्ये आलं होते. 2 वर्ष झाले. तर 2.25 वर्षापासून महायुती सरकारमध्ये वेगळा समाज कल्याण मंत्री अरे शाम को लेट माझ्यावर प्रेम होतं मला माहिती आहे. मी काय काल हिंगोलीला होतो ना, त्याच्यामुळे सगळ्यांनी मला फोन करता नाही. जे काम करतात त्या खात्याला मंत्री नाहीये. समाजाला वाटलं किंवा मुख्यमंत्र्यांकडे समाज कल्याण खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे, याचा अर्थ मुख्यमंत्री या समाजाचं काही कल्याण करतील. पण 2 वर्षामध्ये या मुख्यमंत्र्यांची आणि समाज कल्याण खात्याची कारकीर्द बघितली तर फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार याच्याशिवाय काही नाही. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये भोजन ठेक्याचा भ्रष्टाचार आहे. 3 वर्षासाठी भोजन ठेका काढला, 1200 कोटीचा भोजन ठेका. महाराष्ट्रामध्ये गरीब माणसं गावागावामध्ये भोजन ठेका चालवत होते. त्या भोजन ठेक्याचं एकत्रित टेंडर केलं. अशा जाचक आणि किचकट अटी टाकल्या की ज्याच्यामध्ये लहान बिचारे लोक येऊन अशा पद्धतीच्या सगळ्या जाचक अटी टाकल्या. आणि ज्या या राज्याला लुटून खाण्यासाठी ज्या 3 एजन्सी आहेत, तुम्हाला माहिती आहे, क्रिस्टल, ब्रिक्स आणि बीव्हीजी, या 3 एजन्सीला काम मिळण्यासाठी त्यांनी अटी शर्ती टाकल्या. 50 कोटीचा टर्नओव्हर पाहिजे, 25 लाखाची EMD पाहिजे, 750 लेबर कामगार कार्यालयाकडे रजिस्टर पाहिजे. कुठल्या मुद्दामपणे ठरवून मुख्यमंत्र्यांनी आणि 1200 कोटीचं टेंडर दिलं. त्याच्यामध्ये 20% कमिशन घेतलं. आणि आपण सगळे जागरूक पत्रकार आहात. आजही या शहरामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 13 वसतिगृह आहेत. किल्ले आर्कला मोठा 1000चं वसतिगृह, तिथं जाऊन विचारा. भोजन ठेकेदार जुनाच आहे, पण ह्यांच्या नावावर प्रत्येक विद्यार्थ्यामागं 1000 रुपये ते गोळा करतात. जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. विद्यार्थी ओरडतात, विद्यार्थ्याच्या ओरडला कोणी विचारत. म्हणजे 20% कमिशन घेतलेलं एक कमिशन वसुलीची सुरुवात आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चांगल्या योजना आणण्याच्या ऐवजी गावागावातले लोक होते, गरीब माणसं होते आणि गरीब माणसांची चांगलं जेवण देत होते, याची तक्रार झाली तर त्याचा ठेका बंद करत होते. पण आज तुम्ही कुठल्याही समाज कल्याण अधिकाऱ्याला विचारा, या ठेकेदाराला नोटीस सुद्धा देण्याची हिंमत नाही. तुम्हाला सगळ्याला विनंती की तुम्ही एकदा समाज कल्याणच्या वसतिगृहाला भेट द्या आणि विद्यार्थ्यांची समस्या. हा सगळ्यात मोठा घोटाळा. त्याच्यानंतर 30 संस्था होत्या ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की माझी पण आहे. त्याच्यात 30 संस्था होत्या. महाविकास आघाडी सरकारने, उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, या देशाचे नेते माननीय शरद पवार साहेबांनी बैठक घेऊन चांगल्या काम करणाऱ्या संस्था निवडल्या आणि ज्या 2012 त्या 30 संस्थांना 5 वर्षासाठी ठेका दिला होता, काम दिलं होतं, प्रशिक्षण दिलं. राज्यभरात 30 संस्था काम करत होत्या. हे सरकार आलं आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या साताऱ्याच्या सेंटरच्या एका सेंटरचं संचालकाला बोलवलं, मुख्यमंत्र्यांच्या एका नातेवाईकांनी, आणि आम्हाला 21% मागितले. म्हणजे 20% मुख्यमंत्र्यांचे आणि 1% त्या माणसाचे. आणि तुमचे 300 कोटीचं टेंडर होतं 5 वर्षासाठी, 60 कोटी रुपये द्या. 30 संस्था चालक बिचारे मागासवर्गीय समाजातले गरीब असलेले
60 कोटी रुपये देऊ शकले नाही. 5 वर्षासाठी हरकळा म्हणून शासन निर्णय आणून द्या. 5 वर्षासाठी शासन निर्णय काढला होता. आपण सगळे जागरूक पत्रकार आहात. एखादा शासन निर्णय रद्दच करता येत नाही. का रद्द केला त्याची पार्श्वभूमी टाकावी लागते. तो शासन निर्णय 30 ऑक्टोबर 23 ला रद्द केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही सर्व सारथी, महाज्योती, भाटी या सगळ्या संस्थांचं समान धोरण राबवणार आहोत. मला आपण सांगा पत्रकार मित्र, सारथी मराठा समाजासाठी काम करते, TRT आदिवासीसाठी करते, भाटी SC साठी करते, महाज्योती OBC साठी करते. आपल्या राज्यातल्या या सगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या सगळ्या समस्या एकत्रित करता येतील का? त्या सगळ्या संस्था एकत्रित करण्याच्या नावावर हे 5 वर्षासाठी महाविकास आघाडीने दिलेला करार रद्द केला. 60 कोटीची मागणी पूर्ण केली आणि आज ते 30 संस्थांमध्ये किमान 1000 कामगार देशोधडीला लागले बिचारे, ज्यांना 5 वर्षासाठी अश्युरन्स मिळालं होतं संस्था चालक आणि 5 वर्षासाठी काम मिळाल्यामुळे माझ्यासारख्या अशा संस्थांनी इन्फ्रा उभं केलं होतं सगळ्यांनी. ठीक आहे, माझ्याकडे तर खाजगी क्लासेस जे बिचारे खाजगीवर आहेत त्यांचं चालू आहे, पण जे गव्हर्नमेंटच्या अश्युरन्सवर त्यांनी बँकाचं कर्ज घेऊन काम करत होते ती संस्था बुडाले आणि 1000 कर्मचाऱ्याला घरी बसवण्याचं पाप या मुख्यमंत्र्यांनी या राज्यात केलं. 50 कोटीची पुस्तक खरेदी झाली. ते पुस्तक होतं ते 800 रुपयाला. 200 कोटीची फर्निचर खरेदी झाली आपल्या ह्या सगळ्या वसतिगृहासाठी. 1500 रुपयाला मिळणारा टेबल 7500 रुपयाला. 500 रुपयाला मिळणारी गादी 5500 रुपयाला. म्हणजे शिंदे सरकारने त्यांनी राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीला सुद्धा सोडलं नाही. कोल्हापूरला राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीमध्ये 10-20 लाखाच काम केलं आणि 2 कोटी रुपयाचं बिल उचललं. त्याच्यामध्ये या राज्याचे माजी समाज कल्याण सचिव सुमंत भांगे यांच्या भाचीला काम. म्हणून समाज कल्याण मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. त्याही पेक्षा या राज्याचं मुख्यमंत्री कार्यालय हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. 20% कमिशन घेणारा मुख्यमंत्री हा कलंक आहे. या महाराष्ट्राने शरदचंद्र पवार साहेबांसारखे, यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे, विलासराव देशमुख साहेबांसारखे, मनोहर जोशी साहेबांसारखे मुख्यमंत्री बघितले की कुठल्याही मुख्यमंत्र्यावर अशा पद्धतीचे डायरेक्ट भ्रष्टाचाराचे आरोप होत नव्हते. पण आज मुख्यमंत्री कार्यालयामध्ये असलेली माणसं तुमची कोणाची, तुम्ही जाऊन बघा आज मुंबईला वर्षावर फाईल गेली की तुम्हाला फोन येतो. समजा आता बहादुरीची एक कामाची फाईल आहे तर ते नंबर असतोच माणसाचा लेटर पॅडवर. तर ते माणूस 8 दिवस नाही म्हटलं तर त्याला फोन येतो आणि त्याला बोलून घेतलं जातं आणि पर्सेंटेज घेतल्याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कुठलंही काम होत नाही. म्हणून आमच्या सगळी जी आंबेडकरी जनता, आज तुम्ही सगळ्यांनी त्यांना क्रॉस क्वेश्चन केले बिचारे आमच्या इथल्या लोकांना त्यांना मिळाले. मला त्याच्याबद्दल आनंद आहे, मला अजिबात दुःख नाही. म्हणजे 15-20 कोटी रुपयाचे फाईल मंजूर करून पूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीने सत्कार करून घ्यायची गरज पडते मुख्यमंत्र्यांना. मी काल हिंगोलीच्या सभेत बोलतो की ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की दोघांपैकी एकाने लाजलं पाहिजे. आमचे बिचारे गरीब माणसं आहेत, त्यांना 1-1 कोटीची फाईल मंजूर झाली, कार्यकर्त्यांनी सत्कार केला. पण मुख्यमंत्र्याला लाज वाटायला पाहिजे की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण या समाजाचं प्रचंड नुकसान करून घेतो तरी सत्कार करून घेतो. निर्लज्ज आणि नीच मुख्यमंत्री आहे. तर माझ्याकडले सगळे डॉक्युमेंट देतो या उपर आणि हे सगळे अनेक ठिकाणी अनेक पटलावर छापून आले, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आले, वर्तमानपत्र मीडियामध्ये आले. तर आता मागासवर्गीय समाजाला, आंबेडकरी समाजाला, प्रामुख्याने मराठवाड्यातल्या माझ्या समाजाला, जे समाज भरकटलेला आहे, जे समाज विविध विचाराकडे गेलेला आहे, या सगळ्या समाजाने एकत्र येऊन हे सगळं महायुतीचं सरकार जे समाज कल्याण मंत्री देऊ शकलं नाही, समाज कल्याण खात्यामध्ये मला वाटलं अनेकदा किंवा सुमन भांगेच्या बद्दल वर्तमानपत्रांमध्ये लाईन पानं छापून आले. एका सचिवाचं 200 कोटीचं हॉटेल अंदमान निकोबार सगळं छापून आलं. राजगुरुनगर मध्ये जुन्नर राजगुरुनगर मध्ये 100 एकर जमीन, 200 म्हशीचा गोठा. औरंगाबादला N1 मध्ये 10,000 स्क्वेअर फुटाचा
बंगला आहे. गावाकडे 4 बंगले आहेत एकाच घरात, बंगला शेतावर, आणि पाझर तलावामध्ये 1 कोटीची विहीर करून पूर्ण गावचं पाणी पळून देतात. तक्रारी करून सुद्धा कोणीही दखल घेत नाही. जसं सुमन भांगे सचिवाचं आहे तसं मुख्यमंत्री कार्यालयामध्ये PS होते बालाजी कदगावकर. ते रिटायर होऊन 1 वर्ष झालं, अजूनही चिटकून आहे मुख्यमंत्री कार्यालय, वर्षावरच बसून असतो. तो फक्त दलाली करण्याचं काम करतो. आणि आज तो बालाजी कदगावकर कंधारमध्ये उमेदवारी, लोहा कंधार मतदारसंघात उमेदवारी घेतो. मित्रो, तुम्ही मला सांगा, इलेक्शन आयोगाचा खर्च काही असो, पण तुम्ही सगळ्या पत्रकार, सगळ्या पुढाऱ्याचे मित्र असतात. कुठलीही विधानसभेची निवडणूक लढवायची तर त्या माणसाकडे किमान 10 कोटी रुपये असले पाहिजे. त्याच्याशिवाय आज विधानसभेची निवडणूक होत नाही. नगरपालिकेचा CO दर्जाचा अधिकारी आज लोहा कंधार विधानसभा निवडणुकीची तयारी करतो, म्हणजे त्याने मुख्यमंत्री कार्यालयात राहून किती भ्रष्टाचार केला असेल तुम्ही हे तपासा. म्हणून मला आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी ही मी सांगितलेल्या गोष्टी आपण पण तपासा आणि समाज कल्याण खात्याचे गरिबासाठीचा पैसा, ते 23,500 कोटीचं अलोकेशन बजेट आहे. 8-10 हजार कोटीच्या वर खर्च होत नाही. मागासवर्गीयाचा सगळा पैसा इतरत्र वळवला जातो. मुख्यमंत्री नोव्हेंबर मध्ये तीर्थदर्शनासाठी जाणारच आहेत. त्यांनी व्यवस्था केली लोकांना घेऊन जाणार. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला भीमराव आत्यामेरे किंवा राष्ट्रवादी पार्टीचा विरोध नाहीये, पण तीर्थदर्शन हे कुठल्या विभागामार्फत व्हायला पाहिजे. सरकारकडे पर्यटन महामंडळ आहे, त्याला काही काम नाही. मंत्रालय, पर्यटन महामंडळ, पर्यटन मंत्रालयाकडे हे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचं काम न देता समाज कल्याण खात्यावर ते काम केलंय आणि समाज कल्याणच्या निधीतून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला पैसा जात आहे. आणि पुण्याला बसणार आयुक्त आणि जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त आता काय ते एजंट, टुरिस्ट एजंट, केसरी टूर्स चालवायला समाज कल्याण खातं. म्हणजे आता सगळ्याकडे त्या आधीच 50% म्हणजे या समाज कल्याण विभागामध्ये 50% अधिकाऱ्याच्या जागा आहेत. तर त्या अधिकाऱ्याला स्वतःचं काम सोडून ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे फॉर्म भरून घेण्याचं काम आहे. वारकरी महामंडळ झालं पाहिजे, वारकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, या मताचा मी भीमराव आत्यामेरे माझी सगळी पार्टी आहे. पण वारकरी महामंडळाला पैसा जनरल बजेट मधून गेला पाहिजे. वारकरी महामंडळाला पैसा समाज कल्याणच्या निधीतून गेला. अशा अनेक गोष्टी आहेत की हे सरकार मागासवर्गीयाच्या कल्याणासाठी म्हणजे एकदम निरर्थक ठरलेलं आहे. म्हणजे काहीही काम करत नाही मागासवर्गीयासाठी. उलट तुम्हाला एक वादाचा विषय करतो की मागासवर्गीयाचे हे कल्याण करू शकले नाही गेल्या अनेक वर्षांमध्ये, मागासवर्गीयाची उन्नती करू शकले नाही. म्हणून आज त्यांनी अबकडे काढलं, म्हणजे मागासवर्गीयामध्ये आपापसामध्ये भांडण लावण्याचं काम. आणि तुम्ही हे माझ्या पत्रकार मित्रांना विनंती आहे की विचार करा तुम्ही की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळी आंबेडकरी जनता यावेळी बऱ्यापैकी महाविकास आघाडीच्या सोबत होती आणि विधानसभेमध्ये त्याचा फटका बसू नये म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टातून अबकडचा निकाल आला आणि आंबेडकरी जनतेच्या विरोधात, बाबासाहेब बौद्ध समाजाच्या विरोधात माझे छोटे बांधव आहेत त्यांना उचकून देण्याचं काम हे RSS करतंय, भारतीय जनता पार्टी करतंय, महायुतीचं सरकार करतंय. आणि तमाम अनुसूचित बांधवांना सुद्धा, जातीच्या बांधवांना विनंती आहे या सरकारच्या भूलथापाला बळी न पडता हक्काचे जाणारे पैसे आपण करून घ्यायचे. आणि तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो की बार्टीची स्थापना म्हणजे अगोदर झालेली, पण 2008ला स्वायत्त संस्था झाली तेव्हा बार्टीचं बजेट होतं 10 कोटी. आज 2024ला त्याचं बजेट आहे 350 कोटी. बार्टी मार्फत काय होतं, शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जातं समाजाच्या विकासासाठी. पण आपल्याला सगळ्याला माहिती आहे की दलित वस्ती योजना नावाची योजना होती, जी योजना जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमार्फत राबवली जात होती आणि त्याचा निधी वाटपाचा अधिकार जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या सदस्याला होता. मग आमदार खासदार आमचं काय म्हणून सुरू झालं आणि 2016ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सुधार योजना नावाची योजना आली. त्याच्यामध्ये 50 कोटीचं बजेट होतं. आता तुम्हाला सांगितलं की बार्टीला शिक्षण प्रशिक्षणासाठी
2008ला 10 कोटी होतं, ते 24ला 350 कोटी झालं. तर 2016ला 50 कोटी होतं, आता किती झाले असते? त्या पट्टीत किती व्हायला पाहिजे? 10च्या 350. आता ते 1650 कोटीचं बजेट झाले आणि 1650 कोटी हे निव्वळ वाटून घेण्याचा धंदा आहे, एक ठेकेदारीसाठी आहे. आणि म्हणून आम्ही मागे आंदोलन केलं पुण्यामध्ये की रस्ता घ्या, गट्टू घ्या, लाईट घ्या, पण शिक्षण प्रशिक्षण व्हावं. म्हणजे या सरकारची प्राथमिकता कशावर बघा. माझ्या समाजाच्या, मागासवर्गीय समाजाचा जो काही विकास झालेला आहे तो शिक्षण आणि प्रशिक्षणाने झालेला आहे. रस्ते, नाल्या, गट्टू, दगड किंवा ते लाईट ज्याच्यामध्ये पैसे, म्हणजे हा 1600 कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी आता आपल्या गटाच्या आमदाराला, प्रत्येक आमदाराला बहुतेक 10-10 कोटीचा निधी देऊन वाटून घेण्याचा कार्यक्रम आहे. तर या सगळ्या हे महायुती सरकार मागासवर्गीयाच्या योजनांचा निधी इतरत्र वळवतं, मागासवर्गीयांचा विकासापासून वंचित ठेवतं. बार्टी सरकार, तुम्हाला सांगतो, आपण सगळ्यांनी छापलेलं आहे. तुमच्याकडे आल्यानंतर 750 विद्यार्थी गेल्या 1.5 वर्षापासून PhD ची अधिछात्रवृत्ती मिळावी म्हणून उपोषण करत होते, आंदोलन करत होते. 100 दिवस आझाद मैदानावर बसले, 100 दिवस बार्टीकडे बसले. एका विद्यार्थ्याने ते मागे अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, पण सरकारला जाग आली नाही. आता इलेक्शन आलं, काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. म्हणजे जे 1.5 वर्षापूर्वी त्यांना करायचं होतं, तर 1.5 वर्ष त्या विचारांचं नुकसान केलं, उपोषणाला बसवून त्यांना त्रास दिला. म्हणजे हे सरकार सहजासहजी मागासवर्गीयाला काही देत नाही. त्याच्यामुळे या सरकारला आंबेडकरी जनतेने, सगळ्या अनुसूचित जनतेने घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. या पद्धतीने सरकार काम करत. माझं निवेदन संपलं. आता सुमन भांगेचे एक पानाचे पान लिहून आले, काय कारवाई केली, का करत नाही कारवाई मुख्यमंत्री? आणि आज रिटायर झाला तर तो रोज वर्षावर बसतो. बालाजी खतगावकर रिटायर होऊन 1 वर्ष झाला, का वर्षावर बसतो? एक अधिकारी मला सांगा, तुम्ही आता इतके वर्ष पत्रकारितेत कोणाची विधानसभेला निवडणूक लढवायची आहे? नगरपालिकेच्या सीओ ला किती पगार असतो? आणि तू आज लोहा कंदारची तयारी, मोठमोठे होडी सुरू झाले. म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयात बसून जाणे किती भ्रष्टाचार. मग मी आपल्याला विनंती करतो की आपल्या माध्यमातून माझा विचाराफळ समाज, आता इथे काही 10-15 माझ्या मित्रांना 1 कोटीच्या फाईल दिल्या, ठीक आहे, विचार त्यांचं कल्याण व्हायला, पण तेवढ्या 15 कोटीसाठी 15,000 कोटीचा भ्रष्टाचार झाकून टाकायचा. म्हणजे तेव्हा मुख्यमंत्री तेवढ्यासाठी आला, तेवढ्यासाठी एवढा काम. म्हणजे किती प्रायोरिटी येतात निवडणुकीच्या काळात. 2 वर्ष समाजाला लुटून खायचं आणि शेवटच्या टप्प्यात काहीतरी तोंडाला पानं पडतं. म्हणता बार्टीसाठी आलेला 1600 कोटी निधी तो झाला 350 कोटी, बाकीचा वेगळा मुद्दा. बाकीला 350 कोटी दिले, त्याच्यात ते खर्च झाले नाही. दरवर्षी 100-150 कोटी रुपये खर्च आहे. बार्टीचे म्हणजे मी काय म्हणतो, माझा हा मुद्दा होता की शिक्षण प्रशिक्षणाच्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी सरकारला द्यायला पैसे नाही, पण रस्ता, गट्टू, नाली काय जे आहे ना, जे वाटून घ्यायचा कार्यक्रम, त्याच्यासाठी पैसे. ते 2016ला 50 कोटी होते, ते 24ला झाले 1650 कोटी. आणि ते 10-10 कोटी रुपये त्यांनी प्रत्येक आमदाराला देऊन ते वाटून घ्यायचं शिंदे गटाच्या. आता सर नंतर मार्टी, नंतर आरटी नाही, मार्टी झाली अत्यंत चांगली गोष्ट. आम्ही आमची मागणी होती सूर्यापासून की माझ्या अल्पसंख्याक बांधवांना सुद्धा शिक्षणाची गरज आहे आणि त्याच्यासाठी सरकार काम करते. ते चांगलं झालं पाहिजे, सरकारने काम केलं. आरटी पण आलं, आर्ट मातंग समाजाला सुद्धा आरटीच्या माध्यमातून विकासाच्या योजना दिल्या पाहिजे. त्याला माझा विरोध आहे. माझा विरोध आहे कडे करून जाती भांडणं लावलंय आणि अनुसूचित जाती जमातीसाठी क्रिमिनल लावले. घटनेमध्ये क्रिमिनलचं प्रावधान आहे का? याच आज भीमराव हत्यारे करोडपती झाला म्हणून मला सामाजिक दर्जा मिळतं का? मलाच इथं जेव्हा जागा किरायाने घ्यायची होती, इकडे राजूरकर आहे, त्याचं कॉम्प्लेक्स आहे, माझे 2 मराठा मित्र होते, त्यांच्या मध्यस्थीने मी जेव्हा तिथे किरायाने जागा बघायला, मी तर भाषण सांगितलं मला मी होती. मी जेव्हा जागा बघायला गेलो तेव्हा भीमराव हत्यारे नावावर काही जात कळत नाही, पण जेव्हा मग ती जागा फायनल झाली
आणि तुम्ही इथे काय करणार आहे? तर मी दाखवलं फॉर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था. मी 5 लाखाचा चेक घेऊन गेलो तो करारनामा करायला. त्यांनी म्हणे माझ्या वडिलाला विचारलं आणि 4 वाजता सांगितलं की वडिलांनी ते दुसऱ्याला दिलं आणि ते 3 वर्ष बंद तसंच होतं. आता गेलं इथं बाजूच आहे. म्हणजे माझ्यासारख्या माणसं, मी तर आपण सगळे पाहता मी सगळ्या जाती धर्मात राहणारा माणूस आहे. मला अजून दर्जा किंवा मला किरायानं जर जागा मिळत नसेल तर माझ्या समाजाचे काय हाल आहे. त्याच्यामुळे क्रिमिनल हा मुद्दा अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लागू शकत नाही. आणि मला कदाचित कंटेम्प्ट झाला तर झाला, तुमचं चालू असेल तर मला त्या निकालाबद्दल तर मी बोललोय की हा जो निकाल आहे हा या जजने दिला की नाही हीच शंका आहे. हा नागपूरहून लिहिलं त्यांनी फक्त वाचून दाखवलं असं दिसतं. RSSचं काम आहे जाती जाती भांडणं लावणे, तोडफोड करणे, कारण ते सरळ सरळ कधी सत्तेत येते जाते. आता तुम्ही बघितलं तर लोकसभेमध्ये ओबीसी मराठा वाद केला, आता त्याच्यामध्ये ते यशस्वी नाही झाले. आता विधानसभेमध्ये हिंदू मुस्लिम वाद करून आले. काही कारण नसताना तिकडे मस्जिदीवर हल्ला केला किंवा पहिलं आदरणीय पैगंबरांविषयी शब्द दिले. त्याच्यात मुख्यमंत्री लगेच त्या महाराजाची बाजू घेतली. महाराजाच्या कोणत्या विरोधात नाही, पण महाराजांना आपण आदर्श मानतो. महाराजांनी चांगलेच बोलायला पाहिजे, महाराजांनी शिकवून द्यायला पाहिजे. पण त्या तशाही महाराजाचं मुख्यमंत्र्यांनी लगेच समर्थन केलं. म्हणजे हे सरकार काय करू इच्छित याची तुम्हाला दिसते. वक्फ बोर्डचं हरीश संख्या आलं महाविकास आघाडीला दिली, केंद्रामध्ये सरकार टेकूवर आलं. त्याच्यामुळे मग ह्या समाजाला पहिले अल्पसंख्याक नंतर बौद्ध आंबेडकरी समाज त्याला त्रास देणारच. पण सक्षम हो आम्ही दोन्ही समाज. एवढं तुम्ही अभ्यासपूर्ण विवेचन केला का? भरपूर काही आकडेवारी सांगितली, ते सरकार अन्याय करतंय ते तुमच्या सगळ्या निवेदनातून दिसलं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे या विरोधात संघर्ष करण्यासाठी काही ऍक्शन प्लॅन आहे का? काय करणार आहात तुम्ही पुढे? प्रतिरोध करण्यासाठी काय आहे? माझी आदरणीय भविष्याची चर्चा झालेली आहे आणि आज आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि आंदोलनाने आणि प्रामुख्याने मग मला ती जबाबदारी दिलेली आहे. मी रात्री पूर्ण पाठिंबा मला प्रदेशाध्यक्षांनी ही तुम्ही सगळं आणा, आम्ही तुमच्या सोबत आहे. समाजाला समजून सांगा ही माझ्यावर जबाबदारी दिली आणि ती बऱ्यापैकी पार पाडण्याचा प्रयत्न करत. काय ऍक्शन प्लॅन काय? काय 2 महिन्यात ऍक्शन ही सत्ता उलटून लावणे आणि मग आपण नियोजन पुढं. म्हणजे आमचा जो जाहीरनामा येईल निवडणुकीचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी घेण्याचा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रयत्न करणार. प्रश्न असा आहे की तुमच्या पूर्ण फुटून गेलेले जे अजित पवार आहेत त्यांनी 40,000 कोटी रुपये याच्यात वळती केलेले ते दरवर्षी करतात. म्हणजे असं तर राष्ट्रवादीला हे पैसे वळती करायचे प्रकरण हे काय नवीन नाहीये. त्याच्यापूर्वी जे तुमच्याच पक्षाचे उपमुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे नेते जे होते ते आता फुटून गेले त्यांनी 40,000 कोटी रुपये वळती केले. आता 10-15 वर्षातली गोष्ट आहे. असा आरोप फक्त केवळ मुख्यमंत्र्यावरच नाही तर तुमच्या पक्षावर आहे. जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्या वळती करण्याची आकडेवारी काढली तर नगण्य 40,000 कोटीची आकडेवारी नाही. तुम्ही 5 वर्ष अजित पवारांच्याच काळातली गोष्ट आहे. उपमुख्यमंत्री असताना त्यांनी 40,000 कोटी तुमच्याकडे समाज कल्याण मध्ये अखर्चित राहिलेला पैसा जलसंपदाला वळती करतात. हे दरवेळेचा अनुभव आहे. तुम्ही मधले 5 वर्ष जेव्हा जेव्हा म्हणजे ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होतं तेव्हा पण त्याची संख्या 40,000 कोटी सांगतो. 40,000 एका वर्षातले तुम्ही नाही एका वर्षातले नाही. म्हणजे असं नाही की तुमच्या पक्षानं काही केलेलं नाही त्याच्यात. आणि ते आमच्या पक्षाचे होते ना ते काय फार पक्षाला काही हे नव्हते. ते स्वतःसाठीच होते आणि त्यांच्यावर म्हणून ही वेळ आली. आता तुम्ही जर बघितलं असतं तर ते काल मला विचारलं प्रेसने, तर मला काही कुठे निवडणूक लढवायची नाही पण मला प्रेसने विचारलं की तुम्ही निवडणूक लढवणार आहे काय? मी म्हणलं हो लढवणार. राजकारणात पक्ष निवडणुकीच लढत पण मी लढवायला तयार आहे. अजित दादा म्हणतो आता मला बस झाला. म्हणजे ही वेळ आली ना.
म्हणजे मी म्हणतो लढवणार आणि ते म्हणतात नाही आता मी 8 निवडणुका लढणार. म्हणजे असे कपले केल्यामुळेच ही वेळ आलेली आहे. बरोबर आहे ना? चला मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केली 100 कोटीचा पुतळा बसवला. अरे पण तिथं आता किती कोटी खर्च होतो पुतळा? 8 महिने झाले होते. यशवंतराव चव्हाणांनी 70 वर्षापूर्वी आज गेट ऑफ इंडियाला पुतळा उभारला. तुम्हाला तिच्या पुढे तुम्हाला हलताना किंवा असं काही त्याचं नुकसान झालं दिसणार नाही. परंतु यांनी 8 महिन्यांचा पुतळा आता उभा केला तो म्हणजे आपण त्याचं पाहिलं काय अवस्था झाली. तर यांनी त्याचं उद्घाटन करायची किती घाई केली. मोदीला आणणं हा खर्च, परंतु त्यांना हे सगळं करप्शन करून पटापटा तुम्ही ते पाहिलं असेल. राम मंदिर बांधलं, अहो राम मंदिर आता गळायला लागलं, त्याच्या तक्रारी यायला लागल्या. म्हणजे फक्त पैसा आणून इव्हेंट करायचे आणि निवडणुकांचा राम मंदिर या भावनिक 2 वाजता आंदोलन त्यांच्या विषयावर 2 होतं. वाजता आम्ही आंदोलन ठेवलंय त्याचं. आपण विचारलं तुम्ही काय प्लॅन, तुमचा ऍक्शन प्लॅन काय? आमचा ऍक्शन प्लॅन दररोज जी काही घटना गव्हर्नमेंट करताय, आम्ही विरोधी पक्षाने तर म्हणून दररोज त्याच्यावरती आम्ही त्याचे हे करतो. पुकारली होती ते कोर्टात गेले. कोर्टात ते हे आणलं तरी आम्ही ग्रामीण महाविकास आघाडीचे होते आम्ही. जुने 5 वर्ष हीच ऍक्शन हीच आपण त्याला म्हणून निषेध करायचं ते नुसतं पोलिसांचं बळावर कार्यकर्त्यांना भीती दाखवताय. आणि म्हणून आम्ही आता त्या पुतळ्याच्या ठिकाणी 2 वाजता ठेवलंय. ते आमचं फक्त पक्षाच्या वतीने इतकी घाई त्याला प्रत्येक गोष्टी झाली. आता हे लाडकी बहीण पहिला आपच काढली म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान दुसरं काहीच नाही त्यांना करायचंय. उद्या चांगले वाईट परिणामाचा विचारच करत नाही. फक्त निवडून कसे यायचं याच्यावर ते त्यांना म्हणजे खोटेच आहे. घाईने उद्घाटनाच्या हळद निवडणुकीला मत मिळालं लोकांना लाडकी बहिणांसाठी काही केलं आपल्याचं लक्षच कुठे आहे. आता हे जे साहेबांचे एवढे मुद्दे सांगितले की ह्या मुद्द्यावरती तुम्ही पाहिलं असेल की हा पैसा कुठे येतो, कुठे चालला. एखादी बजेटरी प्रोव्हिजन असेल त्याला तर दुसऱ्या हेडमध्ये वळवते आणि जर ती वळवली तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो. आपले कार्य 3-2 मध्ये प्रोव्हिजन आहे. संविधानाचे अभ्यासक एजंट कुमार साहेबांनी ते सगळे प्रयत्न करून पाहिले पण सरकार दाद देत नाही. शेवटी पोलीस स्टेशन नोंदी त्यांची आकडेवारी 40,000 कोटी. त्यांचीच आकडेवारी 40,000 कोटी अजित पवार त्यानं दिलेली. आपण सगळं त्यांच्याच बरे अभ्यासक आहेत ते. आपण सगळ्या मागासवर्गीयाच्या संघटना गेल्या अनेक वर्षापासून त्याच्यात आमचं पण सरकार होतं की आणि त्याच्यावर अभ्यास गट नितीन राऊत साहेबांनी त्याच्यावर फार अभ्यास की आंध्र प्रदेश सरकारने कायदा केलेला की अनुसूचित जातीचा खर्च यावर्षी नाही झाला पुढच्या वर्षात घ्यायचा. पण ते काम काय होत नाही. आपण महाविकास आघाडीचं सरकार आलं की आपण आता आपण यावर्षी करायला लावू आपण सरकारला. बजेट झाली पुढच्या वर्षात ते. आणि आणखी एक अजितदादांनी काय केलं काय त्या मागासवर्गीयाच्या योजनाचा जरी पैसा अलोकेट केला तरी नीती म्हणतात तुमच्या पैसे सोडतात. पैसेच सोडत नाही. म्हणजे एवढा योजनाच्या बाबतीत त्यांचा ते स्वभाव आहे. ते पैसे दाखवायचे फक्त बजेटमध्ये पण द्यायचेच नाही आणि ते पुन्हा शेवटीला ते बजेट अंतिम बजेटमध्ये ते वरती करून टाकायचे. बिलं द्यायचे असतील ना असं जलसंपदाचे आपले सोयरेधाऱ्यांची बिलं. त्यांच्या सोयरेधाऱ्यांची बिलं धरणामध्ये पुन्हा पाणी नसेल तर आज जो राज्य में महायुति का सरकार है उसके मुखिया एकनाथराव शिंदे है. उन्होंने मागासवर्गीय समाज के लिए जो
समाज कल्याण खाता है उसके अलग से मंत्री नहीं दिया, उन्होंने खुद के पास वो डिपार्टमेंट रखा और वो डिपार्टमेंट के माध्यम से ये 2.5 साल में करोड़ों रुपयों का घोटाला किया है। इसमें भोजन टेका का घोटाला है, किताबों की खरीदी का है, या फर्नीचर और साहित्य का घोटाला है। और मागासवर्गीय समाज का जो निधि है वो मागासवर्गीय समाज पे खर्चा नहीं करते हुए वो जनरल लोगों के लिए खर्चा कर रहे हैं। इसके ऊपर भी हमारे सबका ऑब्जेक्शन है। और अभी ये जो सरकार है वो मागासवर्गीय पे अन्याय करने वाली सरकार है। ये सरकार अभी आने वाले चुनाव में लोगों ने घर पे बिठाना चाहिए और महाविकास आघाड़ी का सरकार लाना चाहिए। इसके लिए हम कोशिश कर रहे हैं।